हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये डॉक्टर वैदेहीची ट्रान्सफर वच्छीने केली आहे आणि जर तुला ही ट्रान्सफर थांबवायची असेल तर माझ्या पायावर नाक रगडून माफी मागायची अशी अट ठेवली आहे. आणि वैदेही हे करायला तयार नाहीये. पण जेव्हा ही गोष्ट सूर्याला समजली तेव्हा मात्र सूर्याने एक आयडिया केली आणि त्या डॉक्टर वैदेहीने मला ज्या गोळ्या दिल्या त्या गोळ्यांमुळे माझी तब्येत बिघडली आहे, मला हार्ट अटॅक येतोय अशी नाटकं त्याने केली. आणि मग वैदेही तांडेलांच्या घरी पोहोचली आणि तिला पाहताच चक्क वच्छीने तिच्या डोक्याला बंदूक लावली आहे. मग आता वच्छी काय करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सूर्याला वैदेही ही सुद्धा देसाई आहे हे माहीत नसतं आणि तो चक्क देसाईच्या घरातलं कोण कसं आहे हे सांगत असतो. तो वरद अर्ध्या डोक्याचा आहे, मास्क घेऊन फिरतो, त्याचा बाप तसा, त्याची आई सुद्धा एक नंबरची भांडकुदळ, फक्त तो सदा देसाई तेवढा बरा आहे असं तो म्हणत असतो. त्यामुळे वैदेही खूप चिडते आणि सूर्याला विचारते, तुला माहिती आहे का मी कोण आहे? सूर्या म्हणतो, हा मला तर ते. आणि तेवढ्यात सूर्याचा मित्र तेथे येतो आणि सांगतो, वच्छीबाई ओइलई. हे ऐकून सूर्या आणि वैदेही सुद्धा घाबरतात आणि हे दोघेही आपल्या केबिनच्या बाहेर येतात. भाई हे निवांत बसलेले असतात. तेवढ्यात वच्छी, त्यानंतर सुधाकर हे सगळे तेथे पोहोचतात. सूर्या वैदेही सुद्धा बाहेर येतात आणि बायो सूर्याकडे रागारागाने पाहते की याने माझा शब्द मोडला. वैदेही सुद्धा बायोकडे पाहत असते. बायोला आठवतं की सुधाकरने मला सांगितलं होतं की सूर्याने माझा शब्द मोडलाय. सूर्या म्हणतो, बायो पहा, भाई एकदम बरे झाले आहेत. भाई खुश असतात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि त्यांना पाहून बायो म्हणते, तुम्हाला येथील वातावरण चांगलंच मानवलेलं दिसतंय, खूप खुश दिसताय. भाई हसू लागतात. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. वैदेही, त्यानंतर सिनियर डॉक्टर सगळे पाहत असतात. तेव्हा भाई म्हणतात, डॉक्टर मॅडमची कृपा, या डॉक्टर मॅडममुळेच आज मी जिवंत आहे. चल तिचे आभार मान. तर बायो ही वैदेहीकडे पाहते आणि म्हणते, तिचे आभार नाही, मी तर तिचा सत्कारच करणार आहे. पण थोडा वेळ, चला तुम्ही घरी चला. तर वैदेही म्हणते, नाही नाही नाही, त्यांना एवढ्या लवकर तुम्ही घरी नेऊ शकत नाही, त्यांना अजून आरामाची गरज आहे. तर बायो म्हणते, उरलेला आराम घरी, आता ते काही आराम करणार नाही, घरी जाऊन आराम करायचा. वैदेही म्हणते, पण. तर लगेच सुधाकर म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, भाई आता घरी जाऊन आराम करतील. तर भाई म्हणतात, मेवण्यानो, अहो डॉक्टर आहेत त्या, तुम्ही आयुष्यात जेवढे पेपर पाहिले नाही ना त्यापेक्षा जास्त पेपर लिहून डॉक्टर झाले आहेत त्या, त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं, त्यामुळे त्यांचं ऐकायचं, गप्प राहावा. हे ऐकून सुधाकरची बोलतीच बंद होते. आणि मग वच्छी म्हणते, मग या गावची मालकीण आहेस मी, त्यामुळे मी जे म्हणणार तेच होणार. चला घरी चला. सूर्या, तुझ्या बापाला गाडीत बसव. मग आता वच्छी बोलली, मग कोणाचा काही बोलण्याचा संबंधच राहत नाही. त्यानंतर वच्छी सुधाकरला म्हणते, सुधाकरा, जे काही हॉस्पिटलचं बिल असेल ते भरून टाक. तर वैदेही सांगते, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि येथे उपचार हे निशुल्क असतात, एकही पैसा द्यायची गरज नाही आहे. तर वच्छी म्हणते, उपकार फक्त मालकाने करायचे असतात आणि आम्ही या गावचे मालक आहोत. असं म्हणून सुधाकर तिच्या हातात नोटांची गड्डी ठेवतो आणि मग वच्छी वैदेहीच्या हातात हे पैसे देऊन म्हणते, नोकरांनी फक्त सेवा करायची आणि त्याचा मोबदला घ्यायचा. सिनियर डॉक्टरच्या हातात एक एनव्हलप असतो. हे पैसे पाहून वैदेही खूप चिडते आणि ही गोष्ट भाईंना, सूर्याला कोणालाच आवडत नाही. भाई हे जागेवरून उठतात. सूर्या त्यांना मदत करतो. मग भाई वैदेही जवळ येतात, वैदेहीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि वैदेहीला थँक्यू म्हणतात आणि तिला सांगतात, कधीही काहीही गरज लागली तरी मला सांगायचं, काहीही विचार संकोच करायचा नाही. वैदेही हो म्हणते आणि मग सूर्या हा भाईंना घेऊन तेथून निघून जातो. आणि वैदेहीच्या हातात बायोचे हे पैसे असतात. बायो जाऊ लागते तर वैदेही त्यांना थांबवते आणि म्हणते, तुमचे पैसे परत घेऊन जा. आणि बायो हे पैसे घेते.
हे पैसे बेडवर फेकून देते आणि म्हणते, राहू दे तुझ्याकडे, तुझ्या बेकारीमध्ये काम येतील. आणि चला आता तुझा सत्कार सुरू करूया. वैदेहीला काही कळतच नाही. आणि मग बायो ही वैदेहीला म्हणते, तुला माहिती आहे का, एक पिंगारो नावाचं एक छोटोसं किडं असतो. त्या किड्याची फडफड सुरू असते फक्त पावसाच्या आधी. पण एकदा का पावसाळी वारा सुरू झाला, त्याचे पंख गळून पडतात आणि मग तो जमिनीवर रांगायला लागतो. तुझं सुद्धा तसंच आहे. आज तुझी ही फडफड कायमची बंद होणार. असं म्हणून बायो ही सिनियर डॉक्टरला हाक मारते. सिनियर डॉक्टर तिला एन्व्हलप आणून देते आणि बायो त्यातून एक लेटर बाहेर काढते आणि म्हणते, हे घे तुझं लेटर, तुझ्या बदलीचं लेटर, तुझी बदली झाली हास. हे ऐकून वैदेहीला मोठा धक्काच बसतो. वैदेही हे लेटर पाहते. बायो तिला सांगते, तुझी फक्त बदली केली आहे, नाहीतर मला तर तुझी डॉक्टरकीच रद्द करायची होती, पण ते थोडक्यात राहून गेलं. वैदेही म्हणते, माझी ट्रान्सफर, पण हे खूप चुकीचं आहे. तर वैदेहीला बायो सांगते, चुकीचं आहे ना, ठीक आहे, तुझी ट्रान्सफर मी आत्ताच्या आत्ता थांबवते, पण त्यासाठी माझी एक अट आहे. तुला येथे सगळ्यांसमोर माझ्या पायावर तुझं नाक रगडून माफी मागावी लागेल. जर तू नाक रगडून माफी मागायला तयार आहे तर मी स्वतः तुझी ट्रान्सफर कॅन्सल करेल. वैदेहीला जबर धक्काच बसतो आणि बायो तिच्या हातात हे ट्रान्सफरचं लेटर देऊन तेथून निघून जाते. वैदेहीला खूप वाईट वाटतं, पण सिनियर डॉक्टर मात्र खूप खुश होते की बायोने या वैदेहीचा चांगलाच माज उतरवला. आणि मग थोड्या वेळानंतर भाईंना घेऊन सूर्या आणि सगळेजण तांडेलगड म्हणजे आपल्या घरी पोहोचतात. सगळे भाईंना घेऊन घराच्या मुख्य द्वाराजवळ येतात. आजी असते आणि आजी भाईंची नजर उतरवते आणि आलेल्या गेलेल्यांची, भूतांची खेतांची, कटकट करणाऱ्यांची असं म्हणून ती वच्छीकडे पाहते. त्यामुळे वच्छीला खूप राग येतो. भाईंना हे समजतं. सूर्यासुद्धा हसू लागतो आणि आजी भाईंची नजर काढते आणि भाईंना विचारते, तू बरा आहेस ना? भाई सांगतात, होय म्हातारे, टेन्शन घेऊ नको, आता मी बरा आहे. आजी म्हणते, जेव्हापासून तू हॉस्पिटलमध्ये गेला ना, तेव्हापासून मला खूप टेन्शन आलं होतं. मी देवी आईला हेच साकडं घातलं की तू लवकरात लवकर बरा होऊन घरी ये. भाईंना बरं वाटतं, सगळ्यांना बरं वाटतं. पण वच्छी चिडून म्हणते, मग काय आता तुझी ओटी भरू? सगळे सोपस्कार करून झाले असतील तर व्हा बाजूला, रस्ता द्या. असं म्हणून वच्छी रागारागाने आतमध्ये निघून जाते. सुधाकर म्हणतो, ए शोभे, तुला काही काम नाही का? मग सुधाकर, शोभा, त्यांची मुलगीसुद्धा निघून जाते. तेथे फक्त भाई, आजी असतात, सूर्या असतो. भाईसुद्धा आजीबरोबर आतमध्ये निघून जातात. आणि मग सूर्याला खूप टेन्शन आलेलं असतं हॉस्पिटलमध्ये जे घडलं त्याचा विचार करून. सूर्याचे मित्र सांगतात, हॉस्पिटलमध्ये हे सगळं का घडलं आणि बायो डॉक्टर वैदेशी असं का वागली? दुसरा मित्र सांगतो, तिला कळलं असणार की सूर्याने तिची मदत केली आहे ऑक्सिजन सिलेंडर आणायला. सूर्याला सुद्धा हीच शंका असते. आणि मग सूर्या हा बायोला भेटायला येतो. बायो खूप चिडलेली असते. सूर्या तिला आवाज देतो. बायो मागे येऊन पाहते आणि आपल्या सोफ्यावर जाऊन बसते आणि सूर्याला सुद्धा आतमध्ये यायला सांगते. सूर्या तिच्या पायाशी जाऊन बसतो. सूर्या म्हणतो बायो, तर बायोच्या समोर टेबलवर बंदूक ठेवलेली असते. बायो म्हणते, ती बंदूक उचल. सूर्या बंदूक काही उचलत नाही. बायो चिडून म्हणते, आता आईचं एवढं पण ऐकलं नाही का? ती बंदूक उचल. सूर्या नाईलाजाने बंदूक उचलतो आणि बायो चक्क स्वतःच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते, मारून टाक मला, जीव घे माझा. तुला जर माझं ऐकायचंच नसेल, माझा शब्द मोडायचा असेल तर जीव घे माझा. सूर्या रडू लागतो आणि म्हणतो, नाही बायो, मी असं नाही करणार. बायो त्याचा हात सोडून देते आणि म्हणते, अरे अख्ख्या गावात मुकुटासारखं मिरवते मी तुला, माझो सूर्या, माझो सूर्या. आणि माझो सूर्या काय करतो, माझा शब्द मोडतो. बायो पुन्हा एकदा त्याचा हात पकडते, बंदूक डोक्याला लावते. सूर्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ढसाढसा रडू लागतो. बायोच्या मांडीवर डोकं ठेवून तो रडू लागतो आणि म्हणतो, बायो माफ कर मला, मी परत असं करणार नाही. बायोसुद्धा रडत असते आणि म्हणते, वचन दे मला, तू पुन्हा असं कधीच करणार नाही. सूर्या तिला वचन देतो, मी परत असं कधीच करणार नाही. बायो त्याला जवळ घेते आणि हे दोघे मायलेक पुन्हा एकदा रडू लागतात. म्हणजे जी बायो अख्ख्या जगासमोर मी कशी या गावची मालकीने हा माज दाखवते, तीच
आपल्या लेकरासाठी रडत असते आणि आपल्या लेकरासाठी ती काहीही करू शकते. इकडे वैदही सिनियर डॉक्टरला समजवण्याचा प्रयत्न करते. मॅडम, यात माझी काही चूक नाही आहे आणि माझी ट्रान्सफर चुकीची आहे. तर ही सिनियर मॅडम म्हणते, अरे त्या बाईचे उपकार मान. ती बाई ना वच्छी तांडेल या गावची मालकीण आहे आणि तू तिलाच नडली. तिने तुझा जीव नाही घेतला ना, हेच उपकार तिने तुझ्यावर केलेत आणि ही ट्रान्सफर कुणीही थांबवू शकत नाही. वैदही म्हणते, पण मॅडम मी फक्त डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य केलं आहे. तर सिनियर डॉक्टर म्हणते, तुला तिच्याशी वाद घालायला कुणी सांगितलं होतं? ती तुझी सगळ्यात मोठी चूक होती. आता भोग तुझ्या कर्माची फळं. तुझी ट्रान्सफर मी नाही थांबवू शकत. तर वैदही म्हणते, पण ती बाई बदला घेतीये. आपली मॅनेजमेंटसुद्धा कसं हे सगळं सहन करते ना, तेच मला कळत नाहीये. तर सिनियर डॉक्टर सांगते, जर तुला तुझी ट्रान्सफर थांबवायची असेल तर तिच्या घरी जा, तिच्या पायावर नाक रगडून माफी माग, तरच तुझी ट्रान्सफर थांबू शकते. नाहीतर जेथे ट्रान्सफर झाली आहे तेथे जा. एकतर तुझ्यामुळे त्या बाईने सगळ्यांसमोर माझ्यावर आवाज चढवला, ती माझ्यावर डाफरली. आता बाकीचा स्टाफ तरी माझी इज्जत करेल का? असं म्हणून डॉक्टर वैदहीवरच ओरडते. वैदहीला सुद्धा समजतं या बाईशी डोकं लावून काही फायदा नाहीये. आणि सूर्या हा भाईंजवळ आलेला असतो. सूर्याचा चेहरा पडलाय हे भाईंच्या लक्षात येतं. भाई विचारतात, काय झालं? तू बायोचा शब्द पाळलास, बायो चिडली म्हणून नाराज आहेस का? सूर्या हो म्हणतो. आणि मग भाई त्याला समजावून सांगतात, सूर्या, उलट मला तर खूप आनंद झालाय की तू माझ्यासाठी तुझ्या आईचा शब्द खाली पडू दिलास आणि माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. तुला मी एक गोष्ट सांगतो सूर्या, तुझ्या संपूर्ण आयुष्यात तुला अनेक माणसं भेटतील. मी तुला सांगेल असं कर, तुझी बायो सांगेल असं कर, अनेक माणसं सांगतील असं कर तसं कर. पण तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना, तू तेच करायचं. आणि मला याचा आनंद होतोय की तुझ्या आईची इच्छा नसताना सुद्धा मला वाचवण्यासाठी तू तुझ्या आईच्या विरोधात गेला आणि तू पहिल्यांदा तुझ्या मनाने वागलाय, याचा मला आनंद होतोय. सूर्या, आत्ताच जर मी हॉस्पिटलमधून आलो नसतो ना, तर आत्ताच छाती ठोकून सांगितलं असतं की माझ्या सूर्याने माझा जीव वाचवलाय, नाहीतर मी आत्तापर्यंत म्हसनात असतो. सूर्या म्हणतो, काय भाई? तर भाई म्हणतात, नाही खरंय, वाजू का, ठोकू का छाती? सूर्या म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. आणि भाई त्याला समजावून सांगतात, अरे तू माझा पण पोरगा आहे ना, मग स्वतःच्या बापासारखा वागला तर काय फरक पडतो? सूर्या खुश होतो आणि भाईंच्या मांडीवर डोकं ठेवतो. भाई त्याला म्हणतात, तुझ्याबरोबर डॉक्टर वैदहीचं सुद्धा कौतुक करायला हवं. ती सुद्धा वच्छीच्या विरोधात गेली आणि माझा जीव वाचवला. खरंच हिमतीची पोरगी आहे बरं का ती. आणि मग सूर्याला लगेच वैदही आठवते. वैदहीबरोबर समुद्रकिनाऱ्यावर झालेली पहिली भेट आठवते. त्यानंतर वैदहीला त्याने दशावताराच्या वेळेस कसं स्टेजवर आणलं होतं ते सूर्याला आठवतं. मग वैदहीला गाडीवर बसवलं ते सूर्याला आठवतं. सूर्या वैदहीच्या आठवणीत रंगून गेलेला असतो. सिलेंडर आणताना हे दोघे खाली पडले ते आठवतं. मग वैदहीने त्याच्या जखमेवर मलम लावला, फुंकर मारली हे सूर्याला आठवतं. दोघांनी मिळून गाडी उचलली होती हे सूर्याला आठवतं. आणि सूर्या मनात विचार करतो, भाई आता तर फक्त तुम्ही एकटेच तिची स्तुती करताय, पण लवकरच मी तिला माप ओलांडून या घरात आणणार आणि मग सगळं घर माझ्या डॉक्टर मॅडमची स्तुती करणार. असा विचार करून सूर्या खूप खुश होतो. आणि इकडे वैदही निराश होऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर येते, आपल्या स्कूटरजवळ येते आणि तिला आठवतं की वच्छी काय म्हणाली, तुला जर ही ट्रान्सफर कॅन्सल करायची असेल तर सगळ्या गावासमोर माझी माफी मागायची, ते सुद्धा माझ्या पायावर नाक रगडून. हे वैदहीला आठवतं. वैदही घरी जाण्यासाठी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण तिची ही खटारा स्कूटर काही सुरू होत नाही. त्यामुळे वैदही या स्कूटरवरच बसते आणि तिला आठवतं जेव्हा ती या गावात आली होती तेव्हा तिचे वडील काय म्हणाले होते की वैदहीला तिच्या आईच्या नावाने, आशा देसाईच्या नावाने हॉस्पिटल उघडायचं आहे गावामध्ये. वैदही या प्लॉटवर गेली होती ते तिला आठवतं. आणि आता आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही हा विचार करून वैदही खूप दुःखी होते. सिनियर मॅडम काय म्हणाली, तुला जर तुझी ट्रान्सफर थांबवायची असेल तर जा आणि त्या वच्छी तांडेलच्या पायावर नाक रगडून माफी माग, हे तिला आठवतं. आणि वैदही खूप दुःखी होते आणि तशीच पायी घराकडे जायला निघते. आणि इकडे सूर्या हा आपल्या मित्रांबरोबर पुन्हा एकदा फिरायला निघालेला असतो. सूर्या सांगतो, बायो माझ्यावर खूप चिडली होती मी वैदहीला मदत केली म्हणून. तर मित्र म्हणतात,
मग तू पुन्हा एकदा कशाला चाललाय प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना भेटायला? सूर्या म्हणतो, अरे असं कुठे, त्यांनी आपल्या भाईंसाठी किती काय काय केलंय, त्यांचे आभार मानायला नको? सूर्या हा गावच्या पुलावर येतो आणि त्याच वेळेस त्याच्या समोरून वरद आणि त्याचे टघे मित्र येतात. या दोघांच्या गाड्या एकमेकांसमोर थांबतात. वरद हा आपलं हेल्मेट काढतो, सूर्या आपलं हेल्मेट काढतो आणि मग वरद गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो, सापडलो, आज तांडेलॉनचो एकुलतो एक दिवो माझ्या तावडीत सापडलो. पण सूर्या मात्र त्याला काही भीक घालत नाही. इकडे वैदही ही घरी आलेली असते आणि आपल्या वडिलांना सदानंदला हे ट्रान्सफर लेटर दाखवते. त्यांना सुद्धा जबर धक्का बसतो आणि ते म्हणतात, हे काय, तुझी डायरेक्ट ट्रान्सफर केली त्याने? तर रणजित म्हणतो, अहो वैदहीने त्या वच्छीचो मांस ठेसलो ना, त्याचं परिणाम हा. तिला स्वतःचा मांस ठेसलं सहन झालं नाही, त्यामुळे तिने हे केलंय. पण वैदू, तू घाबरायचं नाही बरं का, आपण बिलकुल घाबरायचं नाही तिला, तू तिची चांगलीच नांगी ठेसलीये. तर सदानंद म्हणतो, नाही भाऊजीनू, असं बिलकुल बोलू नका, आपल्याला कोणताही वाद घालायचा नाहीये. तर वैदही सांगते, तिने एक अट ठेवली आहे, जर मला माझी ट्रान्सफर थांबवायची असेल तर तेथे जाऊन तिच्या पायावर नाक रगडून माफी मागावी लागेल, तेव्हाच ही ट्रान्सफर थांबेल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि ललित चिडून म्हणते, तिला आहे ना जुन्या जखमा उकरून काढायची सवयच हाय. आणि इकडे वरद हा सूर्याला म्हणतो, ए सूर्या, आज तू माझ्या तावडीत सापडलाय. आणि त्याच्या दोन पंटरला म्हणतो, तुम्हाला त्याला उचलून नेता येईल ना रे, त्याचं वजन पेलता येईल ना, कारण आज काय तो स्वतःच्या पायावर घरी जायचो नाही. हे ऐकून सूर्या हसू लागतो आणि सूर्यासुद्धा गाडीचं स्टँड लावून गाडीच्या खाली उतरतो आणि वरदला म्हणतो, मी माझ्या पायावर जाणार नाही. आणि वरद म्हणतो, ऐकू येत नाही, तेच बोललो मी हाय. सूर्या हसू लागतो. आज या दोघांमध्ये चांगलीच मारामारी होईल असंच वाटतंय. इकडे वैदही झालेला सगळा प्रकार सांगते की या दोघांमध्ये कसा वाद झाला होता, वच्छीने तिला काय काय धमकी दिली आणि या सगळ्या गोष्टी कशा घडल्या होत्या. हे ऐकून सदानंद आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. वैदही सदानंदला सांगते, बाबा, या सगळ्या प्रकरणात माझी काही चूक नाही आहे, मी फक्त एक डॉक्टरमधून माझं कर्तव्य पूर्ण करत होते आणि त्यांनीच वाद घातला आणि आता मी माघार घेणार नाहीये. माझी ट्रान्सफर रद्द नाही झाली तरी चालेल, मी त्या दुसऱ्या गावात जाऊन माझी प्रॅक्टिस करेल, परंतु मी वच्छी तांडेलची माफी मागणार नाही. जर माझी चूक असती तर मी नक्कीच माफी मागितली असती, पण जेथे माझी चूक नाही तेथे मी माघार घेणार नाही, तेथे मी माफी मागणार नाही. घरातील सगळ्यांनाच हे पटतं, कारण देसाईंची पोरगी असून वच्छी तांडेलाच्या पायावर नाक रगडून माफी मागणं म्हणजे अशक्यच. आणि वैदहीमध्ये सुद्धा तोच तोरा असतो. तसं पाहायला गेलं तर तिची काही चूक नाही आहे. जर तिची चूक नाही आहे तर तिने माफी मागणं एकदम चुकीचं आहे, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, विसरू नको तू मला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. एकीकडे वच्छी तांडेलचा मास दिसला तर दुसरीकडे आपल्याला वच्छी सूर्या यांचं इमोशनल नातं पाहायला मिळालं, सूर्या भाई यांचं इमोशनल नातं पाहायला मिळालं. आणि वैदहीने निश्चय केला आहे की ट्रान्सफर नाही थांबली तरी चालेल, पण ती माघार घेणार नाही, वच्छीची माफी मागणार नाही. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण विसरू नको तू मला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, वैदहीने सूर्याला ज्या गोळ्या दिल्या असतील त्या गोळ्या खाऊन सूर्याचं पोट दुखायला लागेल. आता पोट खरोखर दुखतंय की सूर्या नाटक करतोय हे त्याला माहीत. पण सूर्याची चुलत बहीण सुधाकरची मुलगी म्हणेल, सूर्या दादाने त्या वैदहीच्या गोळ्या घेतल्यात आणि त्याचं पोट दुखतंय, थोड्याच वेळात त्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो, आता त्याच्या जीवाचं काही खरं नाही. हे ऐकून वच्छी आणि सुधाकर खूप घाबरतील आणि मग वच्छी सिनियर डॉक्टरला कॉल करून सांगेल, तुझ्या त्या शिकाऊ डॉक्टरमुळे माझ्या सूर्याचं जीव धोक्यात आहे, त्याचं पोट लय दुखतंय, आत्ताच्या आत्ता तिला घरी पाठव, नाहीतर मी तिचा जीवच घेईल. सिनियर डॉक्टरला जबर धक्का बसेल आणि ती वैदहीला फोन करून याबद्दल सांगणार. वैदही लगेच घराबाहेर पडणार, रिक्षात बसणार. तिला लगेच सुधाकर विचारेल, तू कोठे चालली आहेस?
तर वैदेही सांगणार तांडेलांच्या घरी. हे ऐकून सदानंदला जबर धक्का बसेल. तो म्हणेल अगं वैदेही थांब, वैदेही थांब. पण वैदेहीला पेशंटचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे वैदेही ही तांडेलांच्या घराकडे जायला निघेल आणि जेव्हा ती तांडेलांच्या घराजवळ असेल त्याच वेळेस ती घरात पाय ठेवणार. इतक्यात बायो तिचा रस्ता अडवणार. बायोच्या हातात चक्क बंदूक असेल आणि बायो म्हणेल थांब. आणि बायोची बंदूक पाहून वैदही घाबरणार. मग आता वैदही घाबरणार की सूर्याला जाऊन चेक करणार. सूर्या हे सगळं नाटक करतोय वैदहीला घरी बोलवण्यासाठी, तिची ट्रान्सफर करण्यासाठी. हे सगळं आपल्याला उद्याच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा विसरू नको तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.